हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांक फॅशन डिझाईन. तर एकदम ट्रेंडिंग अशी बोटनिकची ब्लाऊजची डिझाईन तुमच्यासाठी आज मी घेऊन आले. बघा, मागील उंची आपली 14.5 आहे, 9.5ची घडी आहे, म्हणजे 32-36 आपलं ब्लाऊज आहे. बघा, इथं शोल्डर मी 6.5 इंच घेणार आहे, कारण आपलं बॅक बोटनेक असल्यामुळे ओपन राहणार आहे. तर बघू शकता, इथं मुंडासुद्धा मी 6.5 इंचच घेतलेला आहे. बॅकचा मुंडा 6.5 घेतला तर पुढचा मुंडासुद्धा आपल्याला 6.5 इंचच घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने मुंड्याला थोडंसं असं अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचं आणि तिरकी लाईन मारून घ्यायची. इथं बघा 3.25 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळा किती आहे 11 आहे. शिवून आपला 10.5 तयार होणार आहे. बघा, असा अनेक बॉक्स तयार करून घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. आणि असा एक बॉक्स तयार करून घेतला. तर वरती 3.5 इंचावरती एक असा एक बॉक्स तयार करून घेतला आणि बघा खाली थोडासा 3 इंच सोडून परत आणखी असं एक लाईन ओढून घेतली. बघा, इथं मुंड्याला असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. बघा, इथं बरोबर असं मी गोल आकार इथं वरच्या गळ्याला देऊन घेणार आहे. आणि इथं बघा अंडा आकार आपल्याला द्यायचा, म्हणजे लांबट गोल आकार आपल्याला थोडक्यात इथं द्यायचा आहे. बघा, मी हातानंच आकार देते, अशा पद्धतीने द्यायचं आहे. आणखी थोडासा कुणाला लांब हवा असेल तर थोडासा बाहेरच्या साईडला घेतला तरी चालेल, पण शिवून माझा थोडासा एक्स्ट्रा होणार म्हणून थोडासा कमीच घेतला आहे, कारण घातल्यानंतर खूप पसरतो. आणि बघा, आता इथं थोडासा वेगळा आकार बघा असा देऊन घ्यायचा आहे आणि इथं थोडासा वक्र आकार. बघा, अशा पद्धतीने डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आणि इथं थोडासा 1.25 इंचाचा गॅप सोडायचा आहे. जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसं व्यवस्थित आपल्याला कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने अगदी सिंपल आणि अगदी छान गळा आहे. घातल्यानंतर खूप सुंदर ब्लाऊज दिसतो. बघा, थोडंसं अस्तर फिरवत आपल्याला कटिंग करायचं आहे. बघा, मुंडासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, ओपन केल्यानंतर मी दाखवते किती सुंदर असा आपला ट्रेंडिंग गळा झालेला आहे. बघू शकताय, खूपच सुंदर असा आपला गळा झालेला आहे. आता व्यवस्थित मेन फॅब्रिक घ्यायचं आहे, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवायचं आणि सगळ्या गळ्याला व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या. अस्तर पसरवताना सगळीकडे कापड सेम राहील ह्याची काळजी घेत आपल्याला अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती अस्तर पसरवून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक आपलं सवच राहील. बघा, आता व्यवस्थित असं 1.5 इंचाचं मार्जिन पकडत मी गळा स्टिच करून घेणार आहे. बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि बरं टीप मारली. फक्त 1.5 इंचाचं मार्जिन पकडत व्यवस्थित असा आपला संपूर्ण गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, सगळीकडे मेन फॅब्रिक व्यवस्थित समान राहील ह्याची काळजी घेत आपल्याला आहे अशी टीप मारायची. वरचे हे 2 गळे अगोदर मी नुसते स्टिच करून घेणार आहे आणि खालच्या साईडला वेगळा पॅच जोडून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने इथं बरोबर आपल्याला मध्य सेंटरला कोपरा येईल ह्या हिशोबाने असं आपल्याला टर्न करत टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, ज्या सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या. मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित अगदी असं आपल्याला कट करायचं आहे. बघा, इथं मी गळा कट केला, तर तिथं आपल्याला नॉट लावून तयार गळा करायचा आहे. संपूर्ण गळा व्यवस्थित कट करून छोटे छोटे कट्स देऊन घेतले, बघू शकताय तुम्ही. आता व्यवस्थित असे अस्तरातल्या साईडला आपल्याला फोल्ड करून जे कोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित सुईच्या साह्याने असे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि अगदी काठावरून असे आपल्याला संपूर्ण गळ्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, अगदी काठावरून व्यवस्थित असे आपले दाबटीप मारून झालेले आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर असं आपलं गळा रेडी झालेला आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत, बघू शकताय तुम्ही. आता मेन फॅब्रिक अस्तर एकसारखं जोडून मी कट करून घेतलेला आहे. तर बघा, हा असा पॅच मी डबल फोल्ड करून काढलेला आहे आणि हा जो गळा आहे तो अगदी व्यवस्थित असा आपला ठेवून घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने
बंद बाजू कडच्या साईडला असं व्यवस्थित गळा ठेवून घ्यायचा आहे. साईडनं थोडं थोडं 1 इंच अस्तर राहील अशा हिशोबाने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. जसा आहे गळा अगदी तसाच व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे. म्हणजे गळ्याचा शेप थोडक्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा. आणि असा हा जो शेप दिला आहे ना तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. आणि बघा आता असा व्यवस्थित ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आता मेन फॅब्रिक आपल्याला सवचं ठेवायचं, त्याच्यावर हा पॅच आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला संपूर्ण गळा स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा. अगदी कोपऱ्याला कोपऱ्या मॅच होईल या हिशोबाने आपल्याला स्टिच करायचं आहे बघा. इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली ठेवायची, कपडा फिरवायचा आणि परत टीप मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सगळं गळा व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे बघा. बघा संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे जेणेकरून आपलं अस्तर आतल्या साईडला फोल्ड होईल बघा. अगदी व्यवस्थित असं अस्तर असलेल्या साईडला फोल्ड होते आणि संपूर्ण गळ्याला आपल्याला अगदी व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं करत आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचे संपूर्ण गळ्यावरती. कुठेही आपलं अस्तर बाहेर दिसणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला दाबटीप टाकायची आहे बघा. अशा पद्धतीने आता जो एक्स्ट्रा अस्तर आहे तो व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि जो अस्तर शिल्लक आहे अगदी व्यवस्थित अशी काठावरून टीप मारत आपल्याला त्याला हात शिलाई घालून घ्यायची आहे बघा. मी दाखवते तुम्हाला बघा. असं आतल्या साईडला थोडंसं अस्तर फोल्ड करत आपल्याला काठावरून हात शिलाई घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हा पॅच मी रेडी करून घेत आहे बघा. अशाच पद्धतीने सगळा आता इथे सिंपल असं मी नॉट घेतलेलं आहे बघा. आणि असं सिंपल लटकन मी तयार करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही. आणि हे व्यवस्थित असं ठेवून नॉट घेतली आणि असं फोल्ड करून घेतला आणि एक टीप मारली. डबल टिप टाकून घ्यायची बघा. एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून व्यवस्थित एक लेवल करायचा बघा. नॉट मी ओपन केली बघू शकताय तुम्ही. लटकन आपली सुंदर सिंपल असं लटकन तयार झालेलं आहे बघा. अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा मी लटकन तयार करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं इथं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे बघू शकता. आणि इथे एक मध्य गळ्याला मी व्यवस्थित असा छानसा पॅच ठेवून घेतलेला आहे. इथं तुम्ही बटन पॅच तुम्हाला हवं असेल तर लटकन तुम्ही काही लावू शकता, पण मी सुंदर असं छोटासा बटन इथं पॅच ठेवून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने नॉट बांधून घ्यायची आहे बघू शकता. खूप सुंदर अशी ट्रेंडिंग लेटेस्ट आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्या गळ्यावर लेससुद्धा लावू शकता, पण कस्टमरच्या डिमांडनुसार मला इथं लेस नको आहे म्हणून मी सिंपल आणि सोबरच ठेवलेले आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि अशा छान छान डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. थँक्यू सो मच.